नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं। आता मी आहे बदलापूर बस स्थानकाच्या बाहेर आणि आता आम्ही बदलापूरचे काही यूट्यूबर्स निघालो आहोत भंडारदरा लेक कॅम्प साईडला। तर आपल्यासोबत आहेत आपले बदलापूरचे नेहमीचे यूट्यूबर्स मित्र। आपल्यासोबत आहे विशाल आणि विकेश। हा नाही उलट बोललो हा आहे विकेश, परत उलट झालं। हा आहे विकेश आणि हा आपला विशाल आणि आपला अक्षय येणार आहे आता, म्हणजे आलाय तो, काहीतरी घ्यायला गेलाय। हो, चहा पाण्याची सोय करायला गेलाय आता आमची। आता अक्षय आला की अक्षयचं आपण इंट्रोडक्शन आपण करूया आणि आता निघूया आपल्याला पुढच्या प्रवासाला। मी सांगितलं तुला चादरी घे आणि मीच विसरलो। मी माझी चादर देणार नाही। बसले का रे सगळे? वेगळेच बसले। तर आता निघालो आहोत आपण। आपला अक्षय कुठे गेला रे? आला का रे? हा काय अक्षय आहे। विकेश कुठे गेला? विकेश आहे आपला, शूट करायला गेला वाटतं बाहेर। तर आता निघालो आहोत आपण। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, जय श्रीराम, जय श्रीराम। गणपती बाप्पांचं स्मरण करून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली। बदलापूर शहरातून पुढे वालिवली गावच्या उल्हास नदीवरील पुलावर आलो। मागे एकदा पावसाळ्यात या ठिकाणावर सविस्तर व्हिडिओ केलेला होता, त्याची लिंक आय बटनवर मिळेल। तिकडून मग 2 मिनिटांनी डावीकडे एरंजाड गावची कमान लागली, त्या कमानीमधून मग आत निघालो। एरंजाड गावामधून पुढे 5 ते 7 मिनिटांनी 10 गावच्या अलीकडील बारवी नदीवरचा पूल लागला। तिकडून 2 मिनिटांनी उजव्या बाजूला बारवी नदीकाठी वसलेलं 10 गाव मधील छोटंसं पण सुंदर कपाळेश्वर महादेव मंदिर आहे। त्या मंदिरावर सुद्धा मागे मी एक व्हिडिओ केलेला, त्याची लिंक सुद्धा आय बटनवर मिळेल। बदलापूर पासून छोटी छोटी गावं पार करून साधारण अर्ध्या तासाने कल्याण मुरबाड रोडला आलो। इकडून डावीकडे कल्याण, आम्ही नाशिक हायवेसाठी उजवीकडे वळालो। या रस्त्याने सरळ माळशेज जुन्नर, आम्ही डावीकडे टिटवाळा रोडला वळालो। साधारण 10 मिनिटांनी टिटवाळा शहरात प्रवेश केला। आमची गाडी टिटवाळ्याच्या गणपती मंदिराबाहेरूनच निघाली, म्हणून गाडीमधूनच गणपती बाप्पांच्या मंदिराचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, वजीर मामा की जय। गणपती मंदिरामागील रस्त्याने आल्यावर काळू नदीवरील पूल लागला। पुढे साधारण 7 ते 8 मिनिटांनी टिटवाळा आणि खडवली मधल्या रेल्वे फाटकाजवळ आलो। डावीकडे टिटवाळा तर उजवीकडे खडवली। रेल्वे फाटकापासून साधारण 15 मिनिटांनी खडवलीमध्ये आलो। खडवलीचा पिकनिक स्पॉट असलेली भातसा नदी, खडवलीपासून मग 5 मिनिटांनी अखेर नाशिक हायवेला पोहोचलो। उजवीकडे नाशिकला जाणारा रस्ता पकडला। हायवेला लागल्यावर आता आमचा प्रवास आणखी वेगवान झाला। आता दुपारचे 1 वाजून गेलेत। सर्वांना भूक सुद्धा प्रचंड लागलीये, म्हणून कसारा घाटाच्या अलीकडे जेवणासाठी थांबलोय। तर मित्रांनो, कसारा घाटाच्या अलीकडे आता थोडं जेवायला थांबलेलो आहोत। डोगरा फूड मॉल म्हणून एक हॉटेल आहे, तिकडे आता थोडं जेवूया। दुपारचे भूक वगैरे लागली आहे सगळ्यांना, तर आता जेवूया आणि पुढे मग जेवल्यानंतर मग आपण आपल्या कॅम्प साईटला निघूया।
प्रचंड भूक लागलेली असल्याने सर्वात आधी लवकरात लवकर येणारा पदार्थ म्हणजेच मसाला पापड आम्ही मागवलं. जेवणात पनीर अंगारा, व्हेज कोल्हापुरी आणि बटर रोटी मागवलं. कुठलीही वाट न बघता आम्ही जेवण फस्त करायला सुरुवात केली. जेवण झाल्यावर खरवसावर ताव मारला. जेवून मग पुन्हा पुढच्या प्रवासाला लागलो. तर मित्रांनो, आपलं आता जेवण झालेलं आहे मस्त. आणि किती वाजले तर आता दुपारचे कालच्या एवढे 2:26. तर विशाल बोलतो कालच्या एवढे, पण आता 2:28 मिनिटं झालेले आहेत. आणि तर विशाल आता मस्त मागे गेलेला आहे आणि विकेश विशाल आता मस्त मागे गेलेला आहे आणि विकेश आता ड्रायव्हिंग करतोय. गडबडतो तुला. तर आता आपण कसारा घाट सुरू झालेला आहे आपला. कशाला घाट सुरू झाला? कशाला घाट सुरू झाला असं म्हणायचं. आता कसारा घाटात आम्ही प्रवेश केलेला आहे. पुढचा प्रवास आता भंडारदरा नाशिकच्या दिशेने. वळणावळणाच्या घाटाच्या रस्त्याने गाडी चढते. कसारा घाट तसा छोटासाच, त्यामुळे साधारण 10 मिनिटांनी कसारा घाट पार करून इगतपुरीत प्रवेश केला. घाट पार करून आल्यावर डाव्या बाजूला घाटन देवीचं मंदिर दिसलं. थोड्या वेळाने घोटी टोल नाक्याला पोहोचलो. टोल नाका पार केल्यावर फक्त 2 मिनिटांनी शिर्डी सिन्नरला जाणाऱ्या रस्त्याला उजवीकडे वळालो. सरळ गेल्यावर नाशिक. पुढे घोटी स्टेशन नजीकचा पूल लागला. पुढे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा पूल लागला, ज्याचं या बाजूचं काम अद्याप बाकी आहे. काही वेळाने भंडारदरा फाट्याला आलो. सरळ सिन्नरला जाऊ शकतो, पण आम्ही भंडारदरासाठी उजवीकडे वळालो. उजवीकडे जी लोखंडी कमान दिसते तो रस्ता कळसुबाईला जातो. आम्ही सरळ निघालो. या रस्त्याने उजव्या बाजूला एका पॉइंटला भंडारदरा शिखर बरोबर समोर दिसतं. थोड्या वेळाने नगर जिल्ह्यात प्रवेश केला. सरळ राजूर संगमनेरला जाता येतं. आम्ही भंडारदरासाठी उजवीकडे वळालो. हा पट्टा सुद्धा चांगलाच हिरवागार आहे. आता कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात आलो. उजवीकडे सांदण व्हॅली, हरिश्चंद्रगड, अलंगमदन कुलंगगडाकडे जाण्याचा रस्ता आहे. तिकडून मग 2 मिनिटांनी शेंडी गावात प्रवेश केला. आम्ही थोडा वेळ शेंडी गावात थांबलो.
तर मित्रांनो, भंडारदऱ्याच्या एक 5 किलोमीटर अलीकडे आपण शेंडी या गावात आलेलो आहोत आणि इकडून आता आपल्याला एक ते दादा घ्यायला आलेले आहेत त्या बाईकवरून, मागेच आपल्या आहेत. त्यांच्या मागेच आता फॉलो करत आम्ही भंडारदरा डॅमपर्यंत जाणार आहोत. त्या दादांना फॉलो करत आम्ही शेंडी गावामधून पुढे निघालो. शेंडी गावापासून 2 मिनिटांनी पुढे आल्यावर लांबूनच भंडारदरा धरणाचे दरवाजे दिसले. डॅमपर्यंत जायचा रस्ता काहीसा उताराचा आणि वळणावळणाचा आहे. पुढे अभयारण्य परिसराच्या प्रवेशद्वारापाशी आलो. मित्रांनो, आपण या मागच्या रस्त्यावरून आलेलो आहोत आणि तुम्ही ही मागे वन खात्याची चौकी पाहू शकता. तर या चौकीमधून आपण आपल्या कॅम्प साईटच्या इकडे जाणार आहोत. तर पुढे हाच रस्ता आपल्याला कळसुबाई, परत हरिश्चंद्रगड शिखर आणि रतनगडच्या इकडे घेऊन जातो. तर हे वन खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने इकडे काही चार्जेस आपल्याला पे करून जावे लागतील. मला असं वाटतं 100 रुपये काहीतरी गाड्यांसाठी आणि 30 रुपये प्रत्येकी माणसांसाठी आहेत. तर आता आपण त्यांचे चार्जेस भरून आपण पुढे जाणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे या फलकावर इथला दर लिहिलाय. बाजूच्या फलकावर संपूर्ण परिसरात काय काय पाहू शकतो हे चित्र स्वरूपात दिसतंय. वन खात्याचे 100 रुपये चार्जेस भरून आमची गाडी पुढे निघाली. चौकीपासून काही मीटरच्या अंतरावर उजवीकडच्या कच्च्या रस्त्याला वळालो. थोडंसं पुढे आल्यावर समोरच विस्तीर्ण पसरलेला भंडारदरा लेक दिसला. माझा हा बदलापूरपासून ते भंडारदऱ्यापर्यंतचा प्रवास आता मी येथेच थांबवतो. कच्च्या रस्त्यालाच एका बाजूला आम्ही गाडी पार्क केली. तुम्हाला हा माझा प्रवास आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. पुढच्या भागात आपण भंडारदरा लेक पाहणार आहोत. आम्ही केलेली कॅम्पिंग, तिकडून दिसणारा सूर्यास्त, रात्रीची आम्ही केलेली धमाल मस्ती, सकाळी लेकमध्ये केलेली बोटिंग, हे सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहता येईल.